नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि नेहमीप्रमाणेच आपण घेऊन आलेलो आहे 33 नंबरचा पार्ट, जो की सर्वात इम्पॉर्टंट आणि खूप असे क्वेश्चन घेऊन आलेलो आहे जे की तुमच्या एक्झामसाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत. तर बघा, आता आजचा पहिला क्वेश्चन आहे, IPLमधील सर्वात महान कर्णधार म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन, महेंद्रसिंग धोनी यांची IPLमधील सर्वात महान कर्णधार म्हणून निवड झालेली आहे. तर बघा, हा करंटचा क्वेश्चन आहे, जे की सांगितल्याप्रमाणे आपण सुरुवातीला 10 क्वेश्चन हे करंटचे पाहणार आहोत, देन GSचे क्वेश्चन घेत आहोत. तर पुढचा क्वेश्चन पहा, वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने वनमित्र योजना जाहीर केली आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे हरियाणा राज्याने ही वनमित्र योजना जाहीर केलेली आहे. तर अशाच प्रकारे आपल्या महाराष्ट्रानं पण एक योजना डिक्लेअर केलेली आहे. तर तिचं आहे बघा, हेरिटेज ट्री योजना, जी की नागरी भागातील 50 इयर ओल्ड किंवा 50 वर्ष पूर्वीचे जे झाडं आहेत त्यांना हेरिटेज ट्री म्हणून घोषित केलेलं आहे, कारण त्यांचं संरक्षण करण्यासाठी. अशा प्रकारे ही योजना आहे जी की महाराष्ट्र गव्हर्नमेंटची आहे, ती पण लक्षात असू द्या. काही योजनेवर क्वेश्चन येतात, म्हणजे त्यांचं स्थापना दिनांक असतो किंवा मग ती कशासाठी असते, एक उद्दिष्ट त्यांचं लक्षात ठेवायचं, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मिस वर्ल्ड 2024 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन, शिनी शेट्टी ही मिस वर्ल्डमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. तर मिस वर्ल्ड जी स्पर्धा आहे ती 71वी स्पर्धा आहे बघा, झालेली आत्ताची. आणि तिच्यामध्ये विजेती कोण आहे? तर क्रिस्टिना पिस्कोहोला. तर तिच्यामध्ये विजेती कोण आहे? तर ती आहे क्रिस्टिना पिस्कोहोला ही त्यामधली विजेती आहे, जी की आता 2024मध्ये मिस वर्ल्ड जी स्पर्धा झाली होती तिची विजेती, आणि ही कुठली आहे? झेक रिपब्लिक या देशाची आहे. पुढचा क्वेश्चन पाहू, जागतिक कर्करोग दिन कधी साजरा करण्यात येतो? तर अशा प्रकारचा जागतिक कर्करोग दिन हा 4 फेब्रुवारीला साजरा केला जातो, म्हणजे सी ऑप्शन आपलं बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच पुतळा कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात आला आहे? तर हा पुतळा रत्नागिरी जिल्ह्यात उभारण्यात आला आहे. पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते शहर 2023मध्ये जगातील सर्वाधिक गर्दीचे शहर ठरले आहे? तर 2023मध्ये सर्वाधिक गर्दीचे शहर ठरलेलं आहे लंडन, आणि 2 नंबरचा आहे लंडन नंतर आयर्लंडची राजधानी असलेलं डब्लिन ही आयर्लंडची राजधानी आहे, जे की हे 2 नंबरला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्यात एकूण मतदारांची संख्या किती कोटीवर पोहोचली आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे 1 नंबरचा ऑप्शन, 9.12 कोटीवर ही अशा प्रकारे संख्या पोहोचलेली आहे. पुढचा क्वेश्चन आहे आपला, अयोध्या येथे राम मंदिरात प्रतिष्ठापना झालेल्या श्रीरामाच्या मूर्तीला कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे? तर बघा, अयोध्या हे शहर आहे, या शहरामध्ये राम मंदिराची प्रतिष्ठापना आता पाठीमागच्या महिन्यातच झालेली आहे, आणि त्या मूर्तीचं रूप कोणतं आहे? तर ते आहे बालक राम, म्हणजेच बालकाचं रूप त्याला दिलेलं आहे. तर आता हे अयोध्या शहर कोणत्या राज्यात आहे? तर हे आहे यूपी म्हणजे उत्तर प्रदेश राज्यात आहे. तसंच अयोध्या हे हिंदूचे पावन आणि पवित्र क्षेत्र म्हणून ओळखलं जातं अयोध्या या शहराला, आणि हे शरयू नदीच्या काठी आहे बघा, शरयू नदी लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन आहे, ICCच्या वर्षातील सर्वोत्तम वनडे क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड झाली? तर ही निवड झालेली रोहित शर्मा यांची, म्हणजे सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन आहे, देशात कोणता दिवस हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा करतात? तर इथे आपल्याला राष्ट्रीय बालिका दिन विचारलेला आहे, म्हणून त्याचं करेक्ट आन्सर आहे 24 जानेवारी, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर राष्ट्रीय बालिका दिन हा 24 जानेवारीला आहे, परंतु महाराष्ट्रात महाराष्ट्र बालिका दिन 3 जानेवारीला साजरा केला जातो. महाराष्ट्र बालिका दिन 3 जानेवारीला का साजरा केला जातो? तर ज्या महिला शिक्षिका होत्या, पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन 3 जानेवारी होता, म्हणून तो दिवसच आपण बालिका दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. पुढचा क्वेश्चन आहे आपला 11 नंबरचा क्वेश्चन पहा, सर्व जिल्ह्यामध्ये सायबर पोलीस स्टेशन
असलेले देशातील पहिले राज्य कोणते? तर सर्व जिल्ह्यामध्ये सायबर पोलीस स्टेशन असलेलं अशा प्रकारचं राज्य आहे महाराष्ट्र राज्य, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 1 एप्रिल 2019 पासून विजया बँक आणि देना बँक यांचे विलिनीकरण कोणत्या बँकेत झाले? तर अशा प्रकारचं जे विलिनीकरण आहे ते बडोदा बँकेत झालेलं आहे, म्हणजे 1 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर आता बडोदा बँकेची स्थापना कधी झाली होती? तर बडोदा बँकेची स्थापना झाली होती 20 जुलै 1908 साली आणि मुख्यालय कुठे आहे? वडोदरा, गुजरातमध्ये. तर तसं स्टेट बँक ऑफ इंडिया हिची स्थापना झालेली आहे 1 जुलै. यांचे स्थापना वर्ष लक्षात ठेवा, कारण खूप महत्त्वाच्या बँक आहेत आणि यांच्या स्थापना वर्षावर बऱ्याचदा क्वेश्चन आलेला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया जी आहे तिची स्थापना झालेली 1 जुलै 1955ला, जी की मुख्यालय आहे मुंबईमध्ये. तसंच महाराष्ट्र बँक जी आहे तर हिचं मुख्यालय आहे पुणे, महाराष्ट्र पुणे, आणि स्थापना झालेली आहे 16 सप्टेंबर 1935 सालीची स्थापना झालेली महाराष्ट्र बँकेची. तसंच बँक ऑफ इंडिया जी आहे तर बँक ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे 7 सप्टेंबर 1906, 7 सप्टेंबर 1906, आणि तिचं मुख्यालय पण मुंबईलाच आहे. हे मुख्यालय आणि त्यांची स्थापना वर्ष लक्षात ठेवा, आणि काही महत्त्वाच्या बँक आहेत त्यांचेच लक्षात ठेवायचे. आपल्या काय सगळ्याच बँकेचं पाठ करत बसायचं असं काही नाही आहे. ज्या इम्पॉर्टंट बँक आहेत त्यांची स्थापना वर्ष आणि त्यांचं मुख्यालय हे लक्षात असू द्या. पुढचा क्वेश्चन पाहता. यशवंतराव चव्हाण कोणत्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत? तर यशवंतराव चव्हाण हे 8व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत, आणि हा 8वा वित्त आयोग कधी झाला होता? तर हा 28 एप्रिल 1984 साली, 28 एप्रिल 1984 साली याची स्थापना झाली होती, आणि तेव्हाच त्याचे अध्यक्ष कोण होते? यशवंतराव चव्हाण. तसंच पहिला वित्त आयोग कधी स्थापन झाला होता? तर पहिला वित्त आयोग झाला होता स्थापन 16 सप्टेंबर 1951 मध्ये हा स्थापन झाला होता, आणि त्याचे अध्यक्ष होते क्षितिजचंद्र नेगी हे त्याचे अध्यक्ष होते. इथे असा पण प्रश्न येऊ शकतो की पहिला वित्त आयोग कधी स्थापन झाला होता, किंवा मग पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष पण आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे ह्या घटना तुम्ही लक्षात ठेवायला हरकत नाही, किंवा अशा प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्ही तुमच्या नोटबुकवर लिहून घेत चला. तसंच आता जो रिसेंटली आयोग आहे तर तो कोणता आहे? तर त्याचे अध्यक्ष कोणते आहेत? तर तो आहे 16वा वित्त आयोग, आणि त्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर अरविंद पनगाडिया. हे पण तुम्ही लक्षात ठेवा, अरविंद पनगाडिया लिहून घ्या. पुढचा क्वेश्चन बघा. क्रिस्टलिना जॉर्जिव्हा यांची IMFच्या प्रमुख म्हणून नियुक्ती झाली त्या कोणत्या राष्ट्राच्या आहेत? तर याचं करेक्ट आन्सर आहे बल्गेरिया. बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आता पुढचा क्वेश्चन पाहूया. जागतिक कार्बन उत्सर्जनात भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर जागतिक कार्बन उत्सर्जनात भारताचा 4था क्रमांक लागतो, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. 2 डिसेंबर 2019 रोजी नौदलाची पहिली महिला पायलट म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर नौदलाची पहिली महिला पायलट कोण होती? तर ती होती सले शिवांगी, म्हणजेच 1 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया. बघा मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण इथे काढलेले आहेत, आणि म्हणजे असं नाही की कुठले पण उचलले आणि टाकले असं नाही करत आहे. आपण याच्यावर स्टडी करून क्वेश्चन काढलेले आहेत, आणि अशा प्रकारचे क्वेश्चन तुमच्या एक्झाममध्ये तुम्हाला नक्की दिसणार आहेत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पाहताना पण शेवटपर्यंत पाहत जा, आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक द्यायला हरकत नाही, म्हणजे लाईक देत चला, जेणेकरून मलाही थोडीशी व्हिडिओ बनवण्याची इच्छा निर्माण होते. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणती जलसिंचन योजना औरंगाबाद जिल्ह्यात आहे? औरंगाबाद जिल्ह्यात म्हणजे छत्रपती संभाजीनगर. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जायकवाडी ही जलयोजना आहे, जे की पैठण येथे आहे. तसंच हिराकूड कुठे आहे? तर हे संबलपूर ओडिशामध्ये आहे. संबलपूर ओडिशामध्ये आहे ही. तसंच कोयना हे धरण सातारा जिल्ह्यात आहे. सातारा जिल्हा
आणि कोयना नदीवरच आहे आणि कोयनाला शिवसागर पण म्हटलेलं आहे. म्हणजेच बघा आता ऑप्शन सिलेक्ट करताना पण आपल्याला जर एखाद्या क्वेश्चनचं उत्तर माहिती नसेल तर ऑप्शनवरून पण आपण अशा प्रकारे उत्तर काढू शकतो. तर पुढचा क्वेश्चन पहा. आणि हे लक्षात घ्या की आपल्या चॅनलचं हे नाव आहे. जर व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करत चला. तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे, कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त विहिरी आहेत? तर अशा प्रकारे विहिरी असणारा जिल्हा आहे अहमदनगर. म्हणजेच 1 नंबरचंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. मूळ रेखावृत्त कोणत्या देशातून जाते? स्वरेखावृत्त आहे, तर हे इंग्लंड या देशातून जाते. म्हणजेच सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तसंच नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, विदर्भात कोणत्या नदीचे खोरे आढळते? तर विदर्भात कोणत्या नदीचे खोरे आढळते? बघा हे प्राकृतिक नकाशा पाहिला किंवा त्याचा थोडासा स्टडी केला की अशा प्रकारे क्वेश्चन आपल्याला सॉल्व करता येतात. तर विदर्भात वर्धा व वैनगंगा नदीचे खोरे आढळते. मग गोदावरी खोरे कुठे आढळते आपल्याला? तर गोदावरी नदीचे खोरे आपल्याला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आढळून येते. तसंच तापी नदीचे खोरे उत्तर महाराष्ट्र जे आहे तिकडे आढळून येते आणि कृष्णा नदीचे खोरे हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येते. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायदा 1971 भारताच्या अनादराला प्रतिबंध करत नाही. तर कोणत्या अनादराला? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, राष्ट्रीय पक्ष ह्याच्या अनादराला प्रतिबंध करत नाही. पुढचा क्वेश्चन आहे, भारतीय घटनेत कोणत्या अनुच्छेद सर्व भारतीय सेवांना हाताळतो? तर भारतीय घटनेचा अनुच्छेद 312 जो आहे तर हा सर्व सेवांना हाताळतो. तर मग 101, 109 आणि 12मध्ये काय आहे? तर त्याची पण आपल्याला इन्फॉर्मेशन हवी आहे किंवा आपल्याला माहिती पाहिजेत ह्या आर्टिकलमध्ये काय. म्हणजे जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व करतो आणि त्याचे बाजूचे जे ऑप्शन असते त्याचा जर स्टडी करून ठेवला, त्याचं ॲनालिसिस करून ठेवलं तर ह्याच्यावर म्हणजे 80% तरी चान्सेस असतात की त्या ऑप्शनवर नेक्स्ट टाईम क्वेश्चन पडण्याचे. म्हणून आपण त्या क्वेश्चनचं ॲनालिसिस करत असतो. तर बघा आता हे 101मध्ये काय सांगितलं आहे? तर 101मध्ये जागांची सुट्टी सांगितलेलं आहे. म्हणजे जागांची सुट्टी म्हणजे कोणतीही व्यक्ती जी आहे ती संसदेच्या दोन्ही सभागृहांची सदस्य असू शकत नाही. त्यालाच आपण जागांची सुट्टी म्हणतो. 101मध्ये जागांची सुट्टी. तसंच अनुच्छेद 12 म्हणजेच आर्टिकल 12मध्ये काय सांगितलं आहे? तर ही राज्याची व्याख्या दिलेली आहे. याच्यामध्ये राज्याची व्याख्या दिलेली आहेत. तर बघा 12 ते 35मध्ये फंडामेंटल राईट आहेत म्हणजेच मूलभूत हक्क, हे 12 लक्षात ठेवा. तसंच अनुच्छेद 109मध्ये काय सांगितलं आहे? तर इथे मनी बिलासंदर्भात माहिती दिलेली आहे, मनी बिलासंदर्भात. बघा आता पुढचा क्वेश्चन काय? बघा मित्रांनो, अशा प्रकारे अनालिसिस तुम्हाला 4ही ऑप्शनची माहिती किंवा अशा प्रकारे क्वेश्चन तुम्हाला कुठे भेटणार नाहीत यूट्यूबवर. तर आपल्या या चॅनलवर अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन दिले जातात आणि तुमचा सराव इथे भरपूर होत आहे. त्यामुळे तुमच्या मित्रांनाही आपले चॅनल शेअर करत चला, त्यांनाही फायदा होईल हे लक्षात असू द्या. म्हणजे आपल्यासोबत दुसऱ्यांना जो घेऊन चलतो तोच म्हणजे श्रेष्ठ ठरत असतो. तर पुढचा क्वेश्चन बघा, संध्या छाया, पुरुष, बॅरिस्टर या नाटकाचे नाटककार कोण आहेत? तर संध्या छाया, पुरुष आणि बॅरिस्टर हे तिन्ही नाटकाचे नाटककार कोण आहेत? रत्नाकर मतकरी. म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया, जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हा अभंग कोणाचा आहे? तर हा अभंग आहे संत तुकाराम महाराजांचा. पुढचा क्वेश्चन पहा, खालील कोणते राष्ट्रीय उत्सव आहेत? तर बघा आता स्वातंत्र्य दिन म्हणजेच 15 ऑगस्ट, नंतर गांधी जयंती, नंतर प्रजासत्ताक दिन, हे सर्वच कसे आहेत? हे राष्ट्रीय उत्सव आहेत किंवा राष्ट्रीय सण आहेत. म्हणून आपलं वरीलपैकी सर्व हा पर्याय योग्य असणार आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया, 52 दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर 52 दरवाजांचे शहर म्हणजे तिथे 52 दरवाजे म्हणजे गेट आहेत आणि अशा प्रकारचं शहर आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद. म्हणजे 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, मराठवाड्यात कोठे महादेवाची छोटी छोटी किंवा छोटी मोठी सुमारे 350 मंदिरे आहेत? तर अशा प्रकारचं 350 प्लस मंदिरं असणारं जे शहर आहे किंवा जे गाव आहे तर ते आहे चारठाण. हे आहे परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यात चारठाण गाव. पुढचा क्वेश्चन पहा, आता जे परभणी जिल्ह्याचे आहेत त्यांना हा क्वेश्चन यायला काहीच हरकत नाही ना. त्यामुळे अशा प्रकारे आपण जे क्वेश्चन घेतो की सारासार विचार करून महाराष्ट्रातल्या पूर्ण पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार करून आपण इथे क्वेश्चन काढलेले आहेत जे की खूप फायदेशीर आहेत. नेक्स्ट आहे, खालीलपैकी
कोणत्या 2 राजवंशाच्या काळात महाराष्ट्रात मोठ्या संख्येने शैव मंदिरे बांधली गेली? शैव मंदिरे म्हणजेच शिवाची मंदिरे बांधली गेलेली आहेत. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे चालुक्य कालखंडामध्ये अशा प्रकारे शैव मंदिरे बांधलेली आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे सह्याद्रीच्या पर्वताच्या परिसरात खालीलपैकी कोणती जमात दिसत नाही? तर सह्याद्रीच्या पर्वताच्या परिसरात जो महाराष्ट्राचा मॅप आहे अशा प्रकारे महाराष्ट्राचा, आणि हा जो सह्याद्री पर्वत आहे तर ह्या सह्याद्रीच्या परिसरात वारली जमात, कातकरी जमात आणि महादेव कोळी या जमाती दिसून येतात. फक्त तिथे दिसून येत नाही तर ती आहे भिल्ल जमात, म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर मग भिल्ल जमात कुठे आढळून येते? तर ती आहे सातपुडा पर्वत. बघा जो की महाराष्ट्राची इथे बोल्ड करून दाखवत आहे मी. महाराष्ट्राच्या उत्तरेला जो सातपुडा पर्वत आहे तिथे ही भिल्ल जमात आढळून येते. तर बघा अशा प्रकारे आपण इथे 30 क्वेश्चन घेतलेले आहे. यामध्ये 10 क्वेश्चन आपण करंट अफेअरचे घेतलेले आहे. खूप मागणी होत होती की मॅडम करंट अफेअरचे क्वेश्चन घेत जा, म्हणून आपण या प्रत्येक व्हिडिओमध्ये आता 10 क्वेश्चन आपण करंट अफेअरचे कव्हर करणार आहोत. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि आपला व्हिडिओ तुम्ही आताच राहा तसंच तुमच्या फ्रेंडला पण तुम्ही शेअर करत चला, जेणेकरून त्यांनाही थोडाफार फायदा होईल तुमच्यामुळे. आणि ठेवा की यावेळेस कसल्याच प्रकारे वर्दीने आपल्याला हुलकावणी नाही दिली पाहिजे. आपल्याला वर्दी घेतल्याशिवाय पर्याय नाही. कारण एक गोष्ट खूप महत्त्वाची असते, जेव्हा आपल्याकडे काही नसतं तेव्हा आपल्याला कोणीच विचारत नसतं, परंतु जेव्हा आपल्याकडे कोणती ना कोणती पोस्ट येते तेव्हा आपण म्हणजे सगळ्यांच्या नजरेत असतो, किंवा प्रत्येकाला म्हणजे जे अगोदर बोलत नसतात ते सुद्धा आपल्याला फोन करतात. मित्रांनो हे लक्षात ठेवा. ही खूप छान अपॉर्च्युनिटी आलेली आहे. 17,700 व्हॅकन्सी आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला खूप गोल्डन चान्स आहे की पोस्ट मिळवण्याचा. जे खूप वर्षापासून मेहनत करत आहेत त्यांनी चांगली संधी आहे ही, त्यामुळे ही संधी कसल्याच प्रकारे सोडू नका मित्रांनो. खूप चांगला अभ्यास करा, खूप चांगलं ग्राउंड करा आणि कोणत्याही परिस्थितीत वर्दी मिळवा. तसेच अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ पाहत राहा, शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. थँक्यू व्हेरी मच.